नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे रायझिंग रँकर्स मध्ये. आपण फेब्रुवारी 2026 च्या चालू घडामोडी पाहत होतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण कॅटेगरीज वाईज क्वालिटी कंटेंट कव्हर करतोय. अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील, जिथे आपण 4 व्हिडिओ मध्ये 100 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि सगळ्या कॅटेगरीज वाईज आपण कव्हर केलेले आहेत. पुरस्कार, दिनविशेष, देशातील, आंतरराष्ट्रीय, राज्यातील न्यूज, सामान्य विज्ञान, पर्यावरण, फायनान्स, सगळ्या आपण कॅटेगरीज काय केल्या आहेत, कव्हर केल्या आहेत. तर तुम्ही ते 4 व्हिडिओ बघा आणि आपण या 5व्या व्हिडिओला चालू करूया, जिथे आपण 101 क्वेश्चन पासून 125 क्वेश्चन पर्यंत हा व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत. चला मग काही वेळ न दवडता आपण व्हिडिओ. प्रश्न 101. कुमार भास्कर वर्मा पूल कुठे स्थित आहे? पटना, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर. आणि आन्सर आहे गुवाहाटी. कुमार भास्कर वर्मा गुवाहाटी येथे हा पूल स्थित आहे. पुढचा क्वेश्चन आहे, हिंद दी चादर ही उपाधी खालीलपैकी कोणाची आहे? गुरु नानक, गुरु तेग बहादूर साहेब, गुरु गोविंद सिंग की गुरु अर्जन देव? सांगा. हिंद दी चादर, आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम पार पडला, बरोबर. हिंद दी चादर, मग कोणाला संबोधलं जातं? हे गुरु तेग बहादूर साहेब यांना संबोधलं जातं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. लक्षात राहिलं तुमच्या? गुरु तेग बहादूर साहेब. ऑपरेशन क्रॅकडाऊन कुठे राबवले गेले? कशासाठी राबवलं गेलं? तर सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राबवलं गेलं. आता सायबर हल्ले कुठे होतात? त्याच्या सगळीकडे होतात, बरोबर. पण मग तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हे जे ऑपरेशन क्रॅकडाऊन हे तेलंगणा येथे राबवलेलं गेलं आहे. तेलंगणा. सो ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा येथे राबवलं गेलं. सायबर क्राईमला तेल लावायला जाऊ द्या, बरोबर. तेल लावायला जाऊ द्या सायबर क्रिमिनल्सला तेल लावायला जाऊ द्या, असं लक्षात ठेवा. देशातील पहिले बॅरियर फ्री टोल बूथ कुठे आहे? सांगा. देशातील पहिले बॅरियर विरहित टोल बूथ कुठे आहे? आन्सर आहे सुरत NH48 महामार्ग. सुरत NH48 महामार्ग लक्षात ठेवा. जर सुरत चांगली असेल तर काही बॅरियर येत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी हिंट देते. सुरत चांगली असेल तर कुठेही बॅरियर येत नाही. सो पहिले बॅरियर विरहित टोल बूथ सुरत NH48 महामार्ग. 105. कोणत्या बंदराने अँटी ड्रोन सिस्टीम लागू केली आहे? बंदर म्हणजे मार्केट नाही, बंदर म्हणजे माहित आहे ना, पोर्टला काय म्हणतो आपण? बंदर म्हणतो. कोणत्या बंदराने चालू केलेली आहे? सांगा. ABCD सांगा. VO चिदंबरम तामिळनाडू यांनी अँटी ड्रोन सिस्टीम लागू केलेलं आहे. विच पोर्ट इम्प्लिमेंटेड अँटी ड्रोन सिस्टीम? आन्सर VO चिदंबरम, बंदर, तामिळनाडू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेशन शस्त्र कोणाद्वारे सुरू करण्यात आले? कशाशी रिलेटेड होतं? तर सोशल मीडियावर जे बंदुकीसह किंवा वेगवेगळ्या शस्त्रांसह जे फोटो शेअर केले जातात ना, त्याच्या विरुद्ध होतं. त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी होतं. आणि कोणत्या पोलिसांनी हे ऑपरेशन शस्त्र सुरू केलं? सांगा. ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलिसांनी चालू केलं होतं. कशासाठी? हे तर मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियावर शस्त्रांचा फोटो शेअर करण्यावर कारवाई. दिल्ली पोलीस. ठीक आहे. दिल्ली पोलिसांनी काय केलेलं होतं? हे ऑपरेशन शस्त्र चालू केलेलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, बायोफॅक 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले? सांगा. बायोफॅक 2026. आन्सर आहे आपला प्रिय भारत देश. याच्यामध्ये काय होतं तर सेंद्रिय उत्पादन व्यापार मेळावा होता आणि आपल्या भारताला अपेडा या संस्थेने प्रेझेंट केलेलं होतं. अपेडा, ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग, ही जी आपली अपेडा आहे, कंट्री ऑफ द इयर या बायोफेक फेस्टिवल मध्ये कंट्री ऑफ द इयर हा अवॉर्ड भारताला मिळालेला आहे. दिल्ली सरकारची लखपती बिटिया योजना काय आहे? सांगा. दिल्ली सरकारची लखपती बिटिया योजना काय आहे? फायनान्शियल असिस्टन्स, आर्थिक मदत पुरवणे, पण किती हजाराची? 56,000ची मदत दिली जाते.
मदत दिली जाते, 56,000. ठीक आहे. आणि जेव्हा मॅच्युरिटी होते ना तेव्हा 1,00,000 रुपयेच्या वर काही ते रक्कम भेटते, म्हणून त्याला लखपती बिटी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. देशातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय नॅशनल काऊ कल्चर म्युझियम कुठे स्थापन करण्यात आले सांगा. गाई पासून जे वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे मिळतात किंवा काही विषयीची जी माहिती आहे सगळं हे नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मध्ये आहे. आणि ते पहिलं आहे, देशातील पहिलं राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ मथुरा येथे काय झालेलं आहे, हे स्थापन करण्यात आलेलं आहे. हे तुमच्या लक्षात राहील. गो संस्कृती पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय काय आहे. आता जर नॅशनल काऊ कल्चर म्युझियम आहे तर पशुवैद्यकीय तर असणारच ना, असं पण लिंक लावा तुम्ही. ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग सुविधा कुठे स्थित आहे. इमर्जन्सी लँडिंग पहिली बरं का, याच्या अगोदर तिथं ही व्यवस्था नव्हती. पहिली इमर्जन्सी लँडिंग जी आहे व्यवस्था ती आसाम इथं काय केलेली आहे, आपण तयार केलेली आहे. लक्षात ठेवा, आसाम. आसान हो इमरजेंसी लैंडिंग करना, आसान हो इमरजेंसी लैंडिंग करना, इसलिए हमने वो आसाम में बनाई है. प्रश्न 111. गोहपूर आणि नुमालीगड जोडणारी भारतातील पहिली, इथं पण महत्वाचं आहे, पहिली पाण्याखालील रस्ता आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधण्यात आलेला आहे सांगा. गोहपूर आणि नुमालीगड कुठे येतं हे, रोड कम रेल्वे, रोड कम रेल्वे बोगदा आहे हा. रोड कम रेल्वे बोगदा हा कोणत्या नदी खाली बांधण्यात आलेला आहे, अंडर विच रिव्हर, ब्रह्मपुत्रा. आता ही गोहपूर नुमालीगड हे आसाम साईडला आहे ना, मग ब्रह्मपुत्रा नदीच आहे बरोबर. ब्रह्मपुत्रा नदी खाली हा बांधलेला आहे, लक्षात ठेवा. हे आसामवरून पण तुमच्या लक्षात येईल. भावांतर योजना काय आहे जी मध्य प्रदेश राज्य सरकारने चालू केली आहे. आता भाव आणि अंतर, भावातील अंतर, कशाचा भाव, पिकाचा भाव, त्याच्यातील अंतर, मार्केटमध्ये जे भाव चाललेला आहे आणि जो शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय त्याच्या तफावती जी आहे त्याची भरपाई करणं मध्य प्रदेश सरकारचं काम आहे. मध्य प्रदेश सरकारची योजना आहे म्हणून मध्य प्रदेश सरकारचं काम आहे. काय, पिकांच्या भावातील तफावती पोटी शेतकऱ्यांना भरपाई देणे. ठीक आहे, पिकांच्या भावातील तफावती पोटी शेतकऱ्यांना भरपाई देणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणी सुरू केले. बघा हे डबल झाले. आता क्रॅकडाऊन जर तुम्हाला आलं नाही तर बघा कशासाठी होतं, सायबर गुन्हेगारीसाठी. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सायबर गुन्हेगारांना तेल लावायला पाठवायचं होतं ना, तेलंगणा पोलीस. बघा लगेच लिंक लागते क्वेश्चनची, म्हणून पेपरमध्ये पण तुम्हाला हे क्वेश्चन लगेच सुटून जातील. आदमापूर विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आले सांगा. आदमापूर एअरपोर्टचं नाव काय ठेवण्यात आलं. जलंधर पंजाबमध्ये येतं हे सांगा. याचं नाव ठेवण्यात आलं आहे श्री गुरु रविदासजी. सांगा ऑप्शन कोणता आहे. श्री गुरु रविदासजी विमानतळ. श्री गुरु रविदासजी विमानतळ असं आदमापूर विमानतळाचं नाव ठेवलेलं आहे, रविदासजी. जो हिंददी चादर आहे याचा आन्सर काय होतं, हिंददी चादर गुरु तेग बहादूरजी बरोबर. आणि आदमापूर विमानतळ आहे हे श्री गुरु रविदासजी यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. फाल्गू नदी कोणत्या राज्यात स्थित आहे, जिला गुप्तगंगा असं म्हटलं जातं किंवा निरंजना नदी असं सुद्धा म्हटलं जातं. फाल्गू नदी कोणत्या राज्यात आहे सांगा. गुप्तगंगा, निरंजना नदी, किती छान नाव आहे. निरंजना किती छान नाव आहे बरोबर. सांगा कोणत्या राज्यात आहे. बिहार मध्ये आहे फाल्गू नदी. लक्षात ठेवा, फाल्गू नदी बिहार. त्याच्यानंतर ह्याला गुप्तगंगा का म्हटलं जातं, त्याला सीता मातेनी तिला शाप दिलेला होता गुप्त व्हायचा असं काहीतरी स्टोरी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. फाल्गू नदी, गुप्तगंगा, निरंजना बिहार. 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा. 2047 आपण विकसित भारत बनणार आहोत बरोबर ना, तेव्हा सगळ्यांसाठी विमा सगळ्यांना भेटणार आहे, तेव्हा सगळे विमा काढणार आहेत. मग सर्वांसाठी विमा या रोडमॅप पर्यंत, रोडमॅप अंतर्गत
100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनला आहे? म्हणजे जे 2047 ला सगळ्या भारत देशामध्ये सगळ्यांना विमा असेल, तेच आता 2026 मध्ये 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? सांगा. याचा आन्सर आहे अबकड, ब अलवर राजस्थान. अलवर राजस्थान या जिल्ह्यामध्ये 100% विमा संरक्षण झालेलं आहे. अलवर लक्षात ठेवा. महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्पल कॅप विजेती कोण? आपण ऑरेंज कॅप बघितलेली होती ना, स्मृती मंदाना 377 धावा. सांगा. आता पर्पल कॅप कोणाला भेटली आहे? सोफी डिवाइन, गुजरात जायंट्स. माहित असेल तुम्हाला, बरोबर. सोफी डिवाइन, गुजरात जायंट्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? सांगा. ऑस्ट्रेलियन ओपन 2026. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद. आन्सर आहे एलेना रायबकिना. एलेना रायबकिना यांना काय भेटलेलं आहे? एलेना रायबकिना यांना 2026 ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद भेटलेले आहे. हे महिला कॅटेगरीचं आहे. आणि पुरुष कॅटेगरीमध्ये कोणाला भेटलेलं आहे तर अल्कराज कार्लोस अल्कराज यांना काय भेटलेलं आहे? पुरुष एकेरीचे विजेतेपद भेटलेले आहे. एलेना रायबकिना, कार्लोस अल्कराज. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऊर्जेसाठी AI मोहीम कोणाद्वारे सुरू करण्यात आली? सांगा. ऊर्जेसाठी AI फॉर एनर्जी मिशन कोणी चालू केलं? आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स. कोणामध्ये आहे हे अलायन्स? भारत आणि फ्रान्स. इंडिया आणि फ्रान्स मध्ये आहे हे. म्हणजे यांनी चालू केलं. याच्यामध्ये अजून सुद्धा देश आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये. AI फॉर एनर्जी म्हणजे सोलार आलं, बरोबर. मग सोलार अलायन्स. ठीक आहे. बी कॉरिडॉर हा उपक्रम कोणी सुरू केला? सांगा. बी कॉरिडॉर नॅशनल हायवे मिशनचा आहे हे. म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बी कॉरिडॉर हा उपक्रम चालू केलेला आहे मधमाशांच्या संरक्षणासाठी. बी कॉरिडॉर त्यांना सुरक्षण भेटावं. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. मोशन ऑफ थँक्स संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत येते? आता न्यूज मध्ये होतं. ठीक आहे. मोशन ऑफ थँक्स ते कोणत्या कलमा अंतर्गत येतं असा क्वेश्चन आहे. आर्टिकल 87 लक्षात ठेवा. याच्या अंतर्गत मोशन ऑफ थँक्स केलं जातं. फेब्रुवारी 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पाणथळ जागांची वेटलँड्स नावे काय? त्याच्या अगोदर आपण पाहिलेली होती, बरोबर. कोपरा जलाशय छत्तीसगड मध्ये, सिलिसर. आता राजस्थान मध्ये होते सिलिसर. 2026 मध्ये कोणती 2 रामसर स्थळे आहेत जी ऍड केलेली आहेत? त्यांची नावं विचारलेली आहेत. ABCD. नवीन नावं कुठले दिसत आहेत? तेच असणार ना. बघा. पटना बर्ड सेंच्युरी अभयारण्य उत्तर प्रदेश मध्ये आणि छारी दांड जे आहे गुजरात मध्ये. हे 2 काय केलेले आहेत? आता 2026 मध्ये ऍड केले आहेत. पाटणा पक्षी अभयारण्य. पाटणा म्हणल्यानंतर तुम्हाला बिहार वाटेल, पण ते उत्तर प्रदेश आहे. आणि छारी दांड गुजरात. बन्नी ग्रासलँड आहे ना, तिथं बन्नी ग्रासलँडच्या शेजारी छारी दांड आहे. लक्षात राहील. पुढचा क्वेश्चन. PM सूरज योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते? सांगा. PM सूरज स्कीम ही कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते? सूरज म्हणजे काही एनर्जीशी वगैरे रिलेटेड आहे असं तुम्हाला वाटेल, पण असं काही नाहीये. याचा लॉंग फॉर्म काय आहे PM सूरजचा? PM म्हणजे तर प्रधानमंत्री आलं. सूरज म्हणजे काय? सामाजिक. S फॉर सामाजिक. S फॉर सामाजिक. U फॉर उत्थान. सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण. सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण. ओके. मग आता कोणत्या मंत्रालया अंडर येईल? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या मंत्रालयाच्या अंडर येतं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण.
PM सूरज 2024 साली लॉन्च केली होती. लक्षात ठेवा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण PM सूरज. प्रश्न 124, वंदे मातरम बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विचारले आपल्याला. काय आहे? बरोबर आहे असं विचारलेलं आहे. बघा, आता वंदे मातरमवर काय किती बहस चाललेली होती, बरोबर, चर्चा चाललेली होती. मग सर्व 6 कडवी गाणे बंधनकारक आहे, म्हणजे 6 कडवी पहिला आपण 2च स्टँजाज गात होतो, बरोबर. आता 6 कडवी गायली पाहिजेत. निर्धारित वेळ किती आहे? 3 मिनिटे 10 सेकंद. बरोबर आहे, 3 मिनिटे 10 सेकंद आहे. 6 कडवी गायली पाहिजेत आणि राष्ट्रगीतापूर्वी वाजवले पाहिजे. असं 3 पर्यायांमध्ये किती विधानं बरोबर आहेत? 3ही विधानं बरोबर आहेत. राष्ट्रगीतापूर्वी वाजवलं पाहिजे, निर्धारित वेळ 3 मिनिटे 10 सेकंद आणि सर्व 6 कडवी गाणं बंधनकारक आहे. हिम कनेक्टचे आयोजन कोणत्या मंत्रालयाद्वारे केले जाते? सांगा. हिम कनेक्ट. हिम कनेक्ट थोडं हिमालयाशी रिलेटेड आहे म्हटल्यानंतर कोणतं मंत्रालय असू शकतं? पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय. हिम कनेक्ट हे याचं आयोजन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे केलं जात आहे. आणि कशाच्या निमित्तानं? तर जागतिक शाश्वत विकास परिषद 2026 याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये हे हिम कनेक्ट या मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकास हे परिषद 2026 भरणार आहे. आता मला सांगा, 125 क्वेश्चन आपले पूर्ण झाले या व्हिडिओ मधले. आता आपण राहिलेले जे 150 पर्यंतचा आहे आपला पल्ला, तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पार करणार आहे आणि तो शेवटचा व्हिडिओ असेल. आणि अशा पद्धतीने आपण सर्व कॅटेगरीज मधला क्वालिटी कंटेंट कव्हर करणार आहोत. या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. मी तुमच्यासाठी असंच क्वालिटी कंटेंट, क्वालिटी क्वेश्चन घेऊन येत जाईन आणि परीक्षेमध्ये हे क्वेश्चन येतील. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला त्याची आन्सर सुद्धा व्यवस्थित सोडवता येतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.